मायनी पनलारपेठ या रस्त्याचं काम किती निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे हे सध्या आपण बघतोय. सातारा जिल्ह्याचे आपले जे पालकमंत्री आहेत, डॅशिंग पालकमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहेत. त्यांचा हा रोजचा जो येण्या जाण्याचा मार्ग आहे, उंब्रज ते पाटण या मार्गावरील शीतळगावच्या हद्दीमध्ये मी सध्या आहे. अत्यंत निकृष्ट पद्धतीचं काम या रस्त्यावर झालेलं आहे. पालकमंत्री सातत्यानं या रस्त्यावर ये जा करतात. त्यांनी या रस्त्याकडे लक्ष घालावं, संबंधित ठेकेदारावर या संदर्भात चर्चा करावी आणि हे निकृष्ट जे दर्जाचं काम झालेलं आहे हे काम पुन्हा करून घ्यावं. कारण शासनाचा तब्बल 480 कोटी म्हणजे जनतेचे 480 कोटी रुपये या रस्त्यासाठी वापरलेले आहेत. भविष्यामध्ये आता या रस्त्याचं काम पूर्ण होऊन अगदी 1 महिना झालेला आहे या गावच्या हद्दीमध्ये, आणि रस्त्याची अवस्था जर आपण बघितली तर अशा पद्धतीनं हे सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण आहे निष्ठू लागलेलं आहे. आणि भविष्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर किती वर्ष हा रस्ता टिकणार हे फार मोठं आव्हान आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातले जे मंत्री महोदय आहेत, इथले स्थानिक आमदार आहेत, त्यांनी या प्रश्नांकडं गांभीर्यानं लक्ष घालावं, जेणेकरून जनतेचा पैसा हा वाया जाणार नाही. प्रवीण कांबळे, ओम TV न्यूज, उंब्रज. पालकमंत्री साहेब, एकदा या रस्त्यानं जाताना आपला सायरन शांत ठेवून या रस्त्यानं प्रवास करून बघा. मोठ्या प्रमाणावर तुम्हाला इथनं आपण संत गतीनं जातोय असं वाटणारच नाही, कारण हा रस्ता नवीन झालाय असंही वाटणार नाही. अत्यंत म्हणजे कुठल्याही कामाचा दर्जा या ठिकाणी राखलेला नाही, सुमार दर्जाचं काम झालेलं आहे. तर ही जी रस्त्यामध्ये गाड्यांच्या चाकांची चर पडलेली हे आपल्याला दाखवण्याचं कारण काय साहेब, की या रस्त्याचं ज्यावेळेस आपण कॉन्क्रिटीकरण करतो, किमान 20-21 दिवस इथं पाणी मारणं गरजेचं आहे. परंतु कॉन्क्रिटीकरण केलं आणि यावरून वाहतूक सुरू केली, त्यामुळं अशा पद्धतीनं रस्त्यावर चर पडलेली आहे. आणि दुचाकी सरांना ही एवढी धोकादायक आहे की यातून दुचाकी सटकून जीवितास हानी होऊ शकते. त्यामुळं हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे याकडे गंभीर दृष्टीनेही लक्ष घालणं गरजेचं आहे. आपण पुढे बघतोय की रस्त्याचं कशा पद्धतीनं काम खराब झालंय. या ठिकाणी आत्ताच या रस्त्यावर 5 खळगे खड्डे पडू लागलेले आहेत आणि वाहनधारकांना आत्ताच या ठिकाणाहून नवीन रस्त्यावरून देखील कसरत करावी लागत आहे. तर ही सिमेंट कॉन्क्रिटीकरणवर जी पडलेली भेग जर आपण बघितली तर अत्यंत म्हणजे धोकादायकरित्या हा प्रवास वाहनधारकांना भविष्यामध्ये करावा लागणार आहे. ठेकेदार काम करून झाल्यानंतर या ठिकाणाहून निघून जातील. दुरुस्ती देखभाल आमच्याकडे 10 वर्ष आहे असं सांगतील. मात्र प्रत्यक्षात मात्र वाहनधारकांना कायमस्वरूपी रोज येता जाता इथं प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे. इतळवाडी गावच्या हद्दीत जवळच मी सध्या आहे. की आता साहेब इथं तुम्हाला दाखवतो बघा, तुम्ही जरा गांभीर्याने याकडे लक्ष द्या. ह्या कॉन्क्रिटीकरणामध्ये अशी बघा चर पडलेली आहे आणि अगदी 2 बोटाच्या खाली आज तांबड्या रंगाचा आपल्याला खडी टाकलेली आहे, ती आता वर आलेली आहे आणि ती निष्ठू लागलेली आहे. काम केल्यानंतर लगेच इथनं वाहतूक सुरू केली. आपण बघू शकतो हे जे पाऊंड आहेत ही माणसाची या ठिकाणी पाऊंड आहेत आणि पाऊंड सुद्धा या कॉन्क्रिटीकरणावर उठलेली आहेत. त्यामुळे कोणतीही अशी काम केल्यानंतर सुरक्षा रेलिंग लावलेली नाही आणि त्याच्यामुळं काम इतकं एवढं निकृष्ट दर्जाचं झालं आहे की भविष्यात जीव घेणे अपघात तर होणारच आहेत, परंतु भविष्यामध्ये जो आपला एवढा निधी आहे हा सगळा पाण्यात गेल्यासारखा आहे. त्यामुळं आपण याकडं जनतेचा प्रश्न म्हणून लक्ष घालणं गरजेचं आहे. कॉन्क्रिटीकरणाच्या कामाची एक रस्त्याची कड तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं सर्वत्र असं निष्ठू लागलेलं आहे. हळूहळू हे सरकत आतमध्ये जाणार आहे.